ओम परमात्मने नमः. गीतेच्या 10व्या भागामध्ये तुमचं मी जीत अत्यंत मनपूर्वक स्वागत करत आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाले, पहा, वैशंपायन आणि जनमेजय यांच्या संवादांतर्गत धृतराष्ट्र संजय संवाद आहे आणि धृतराष्ट्र तसेच संजयाच्या संवादाच्या अंतर्गत श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद आहे. या श्लोकाचा भावार्थ आपण पाहूया की हे संजय, आता या ठिकाणी संजय जे आहे त्याचा जन्म गवलगण नावाच्या सुतापासून झाला होता. हे मुनीप्रमाणे ज्ञानी आणि धर्मात्मा होते. संजयो मुनिकल्पस्तु जज्ञे सुतो गवलगणात. आता हे सूत कोण आहे तर महाभारताचा संपूर्ण किंवा भागवताचं वर्णन करणारे सूत जे आहेत. आणि सूत हा सारथी अर्थाने किंवा सूत हा पुत्र या अर्थाने सुद्धा वापरला जाणारा शब्द आहे. परंतु इथे संजय स्वतः हे मुनिवत आहेत, ते स्वतः एक मुनी होते, हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे धृतराष्ट्राचे मंत्रीसुद्धा होते, हे आपल्याला माहिती असू दे. हे संजय, धृतराष्ट्र त्यांना हाक मारतात, ते म्हणतात की हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात एकत्र झालेले युद्धाचे इच्छुक माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी सुद्धा काय केले. अत्यंत सुंदर व्याकरण आहे, समजून घेतलं पाहिजे. काय केले हा विचार किम अकुर्वत विचारलेला आहे. या ठिकाणी परमात्मतत्वाची उकल या निरूपणकाराने, म्हणजे मी लिहिलेल्या ग्रंथातील भाषांतर मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रत्येक श्लोकाच्या सोबत मी हे भाषांतर सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. अध्याय पहिला, श्लोक पहिला. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. स्वामीजी खूप सुंदर व्याख्या सांगतात. व्याख्या करत असताना स्पष्टीकरण या अर्थाने ही व्याख्या आपण समजून घ्यायला पाहिजे. आता या ठिकाणी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या श्लोकामध्ये येणाऱ्या शब्दांची व्याख्या किंवा त्याचं स्पष्टीकरण काय आहे. कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता. कुरुराजानेही येथे तपश्चर्या केली होती. यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरुराजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र असे म्हटले गेले आहे. या ठिकाणी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की ही आपली कुरुवंशीयांची भूमी आहे. ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमीही आहे. या ठिकाणी मनुष्य जिवंतपणी पवित्र कर्मे करून आपले कल्याण करून घेऊ शकतो असा विचार करून, तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊनच लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली गेली. संसारात प्रामुख्याने भूमी, धन आणि स्त्री या 3 वस्तूंसाठीच लढाया होतात. या 3पैकी राजेलोक मुख्यतः भूमीसाठी आपापसात लढतात. येथे कुरुक्षेत्रे पद देण्याचे तात्पर्यसुद्धा जमिनीला धरूनच आहे. कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच. दोन्हीही कुरुवंशीय असल्याने कुरुराजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावरती दोघांचाही समान हक्क होतो. म्हणून कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत. जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्र हे पद योजनेस युक्तिसंगत आणि न्यायसंगत असले तरीही आपली किंवा आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करावायचे असेल तर धर्माला अनुसरूनच केले जाते. युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कर्मसुद्धा धर्मभूमीमध्ये, तीर्थभूमीमध्ये केले जाते. म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे पद आलेले आहे.
येथे सुरुवातीला धर्मपदाने आणखी एक गोष्ट ज्ञात होते. जर सुरुवातीच्या धर्मपदातील धर ही अक्षरे घेतली आणि 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामधील मम या पदामधील म हे अक्षर घेतले तर धर्म शब्द तयार होतो. म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते. अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने कर्माचे अनुष्ठान होते. या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पदातून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे. प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीनेच केले पाहिजे, केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे. आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे. आता या ठिकाणी पहा कसा हे स्वामीजी इथे शब्दांची अशी रचना करतात की आमची सनातन वैदिक संस्कृती हा जो भाव आहे यातला हा भाव हा गीतेच्या अनुषंगाने जर घ्यायचा झाला तर इथे सगळ्याच एकूण मानव जातीला आणि मानवाच्या संस्कृतीला त्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींना हा शब्द वापरला गेलेला आहे. कारण गीता कोणताही भेदभाव करत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वत्र समान दृष्टीने गीता पाहते. त्यामुळं फक्त वैदिक संस्कृती श्रेष्ठ आहे किंवा वैदिक संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत ह्या श्रेष्ठ आहेत असा इथे भावार्थ नसून सर्वश्रेष्ठ गोष्टी ज्या आहेत त्या सर्वश्रेष्ठ गोष्टी धर्मामध्ये येतात आणि जी कर्तव्य आहेत ती धर्मामध्ये येतात. म्हणून या ठिकाणी धार्मिक जे कार्य म्हणजे कर्तव्याच्या दृष्टीने हा आपण लक्षात घेतला पाहिजे. इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई हे संप्रदाय आहेत, त्यांना धर्म म्हटलेलं नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण गीतेचा जो काळ आहे तो अशा पद्धतीने धर्म या शब्दाचा विपर्यास होण्यापूर्वीचा काळ आहे. यावेळेला ज्या गोष्टी धर्म म्हणून सांगितलेल्या आहेत त्यांचा आजही अर्थ कर्तव्य असाच आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि इथे हे कर्तव्य पार पाडण्यासाठीचं क्षेत्र आहे. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची कर्तव्य वेगवेगळ्या श्रेष्ठ पुरुषांनी पार पाडलेली आहेत अशा अर्थाने स्वामीजी इथे हे सांगत आहेत. या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ह्या पदातून आपण हा बोध घेतला पाहिजे. पुढे समवेता युयुत्सव याची व्याख्या किंवा स्पष्टीकरण असं आहे की अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी किंवा तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवूनही दुर्योधन तडजोड करण्याला मुळीच तयार झाला नाही. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगूनही माझ्या दुर्योधनाने स्पष्ट म्हटले की युद्धा वाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या आगारावर मावेल इतकी जमीनसुद्धा देणार नाही. आता माझ्या दुर्योधनाने म्हणजे धृतराष्ट्राच्या दुर्योधनाने. म्हणून नाईलाजाने पांडवसुद्धा युद्ध करण्यास तयार झाले. अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र झाले आहेत. दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती, परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती. त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता. म्हणून ती राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो, न्यायाने अथवा अन्यायाने, विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता. म्हणून दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युत्सू अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता. पांडवांची धर्मावर निष्ठा होते. कोणत्याही प्रकाराने जीवननिर्वाह करू, परंतु धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा होऊ देणार नाही. याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते. परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या चारही बांधवांसह द्रौपदीशी विवाह केला होता त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. पहा या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने येते. अनेक गोष्टी मूळ महाभारतात नसलेल्यानंतर निर्माण झालेल्या आहेत. काही संशोधकांचं असंही मत आहे की द्रौपदीचा विवाह केवळ धर्मराजाशी झाला होता. असो, पण इथे युद्धाला मात्र ते कुंतीच्या आज्ञेने प्रवृत्त झालेले आहेत. माता कुंती फारच सहनशील वृत्तीची होती. कष्ट टाकून सुख, आराम, राज्य इत्यादीची इच्छा त्यांच्या मनात नव्हती. तीच एक अशी विलक्षण माता होती की जिने भगवंताकडून विपत्तीचेच वरदान मागितले. पहा, भगवंताने
श्रीकृष्णांनी आपल्या आत्याला विचारलेलं आहे, ते भक्त आहेत या कृष्णाच्या, त्या म्हणतात साधना करतायत आणि कृष्ण विचारतात त्यांना की तुला काय हवं माझ्याकडून. त्या म्हणतात दुःख दे. ते म्हणतात हे कसलं मागणं मागितलेस. तर कुंती म्हणते की दुःखातच तुझी आठवण होते भगवंता, तुझा विसर पडू नये म्हणून मला दुःख दे. तर तिच्यात सुखलोलुपता नव्हती, परंतु तिच्या मनात दोन गोष्टींविषयी फार दुःख होते. पहा, विलक्षण दुःख आहे. आणि ही तेजस्वी माता आहे या तेजस्वी पुत्रांचे. पहिली गोष्ट म्हणजे राज्यासाठी कौरव पांडव आपसात का लढेनात, काही का करेनात, पण माझ्या आवडत्या पुत्रवधू द्रौपदीला या दुर्योधनादी दुष्टांनी सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला, अपमानित केले. असा घृणास्पद प्रयत्न करणे मानवता नव्हे. या गोष्टीने माता कुंतीला अत्यंत वाईट वाटले. आणि दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला आले त्यावेळी दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी इत्यादींनी भगवंताला पकडून कैद करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ऐकून कुंतीला हा विचार आला की आता या दुष्टांना लवकरच नष्ट केले पाहिजे, कारण यांच्या जिवंत राहण्याने यांचे पाप वाढतच जाईल, त्यामुळे यांचे फार नुकसान होईल. याच दोन कारणांनी माता कुंतीने पांडवांना युद्धासाठी आज्ञा दिली होती. पहा, या ठिकाणी द्रौपदी, कुठेही काही गोष्टी अशा होतात की द्रौपदी म्हणाली की आंधळ्याचा मुलगा आंधळा, आणि ती हसली दुर्योधनाला वगैरे. त्याच्या आधीसुद्धा खूप गोष्टी अशा घडलेल्या. दुर्योधन अगदी भीमाला कोणतेही कारण नसताना बुडवून मारायचा, विष घालून मारायचा प्रयत्न केला होता. लाक्षागृहामध्ये द्रौपदीचा काहीच संबंध नसताना अनेक गोष्टी घडल्या. पहा, पांडवांना परागंदा व्हायला लागलं. पांडूचा आणि पांडूच्या मुलांचा खरं म्हणजे ह्या संपूर्ण संपत्तीवरती, ह्या साम्राज्यावरती आणि त्यांच्या कर्तृत्वाने सुद्धा ते कायमपणे सिद्ध केलेलं आहे त्यांनी. अगदी द्रोणाचार्यांना दक्षिणा म्हणजे गुरुदक्षिणा देण्यापासून ते सगळ्याच गोष्टीमध्ये पांडवांनी आपलं हे कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्या राज्यावरती राज्य करण्याचा सगळ्यात पहिला अधिकार गुणांच्यामुळे आणि वारसा हक्काने सुद्धा, वडिलकीच्या हक्काने सुद्धा. बऱ्याच ठिकाणी धृतराष्ट्रसुद्धा म्हणतो की हे राज्य वडिलकीच्या हक्काने चालतं, वडिलकीच्या हक्काने चालतं, आणि वडील युधिष्ठिर आहे ह्या सगळ्यांच्यामध्ये. आता आजच्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावायला गेला तर अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण विचार करू. व तत्कालीन या महाभारतकालीन परिस्थितीमध्ये आपल्या ही गोष्ट लक्षात येते की पांडवांच्यावरती अन्याय झालेला आहे वारंवार. आणि ह्या महाभारताच्या युद्धाला किंवा दुर्योधन अशा पद्धतीने वागला तर त्याला द्रौपदीची वाक्य कारणीभूत होती, हे आजच्या काळातसुद्धा शोभनीय नाही आहे. एखाद्या स्त्रीने एखाद्या व्यक्तीचा अपमान केला किंवा त्या व्यक्तीला तिच्या शब्दांनी तो एक हास्य विनोद न वाटता तो अपमान वाटला त्याला, तर त्या अपमानाचा सूड त्यांनी एका असहाय्य स्त्रीचा अशा पद्धतीने दरबारामध्ये तिच्या वस्त्राला हात घालून तो सूड घेणं हे आजच्या काळातसुद्धा कोणीही योग्य म्हणणार नाही. आणि स्त्रीचा अपमान, ज्या ठिकाणी नारीचं अशा पद्धतीने पूजन न होता अवहेलना होते त्या ठिकाणी देवता नांदत नाहीत, तर त्या ठिकाणी निश्चितपणाने नाशाला या अशा प्रकारची कृत्य कारणीभूत होतात. हे वारंवार इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. द्रौपदीचा अपमान हा समस्त नारी जातीचा अपमान, आणि त्याच्यामुळे या प्रकारे वागणाऱ्यांचं आता संपूर्ण उच्चाटन केलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार या माता कुंतीच्या मनामध्ये आलेला आहे. पहा, म्हणून नाईलाजाने पांडवसुद्धा हे युद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत. अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाले आहेत. तात्पर्य, दुर्योधनाने त्यांनी तर राज्याच्या इच्छेने युद्ध करायला तयार झाले होते, परंतु पांडव मात्र धर्म पालन करण्यासाठी युद्धाला तयार झाले होते. या अर्थाने सुद्धा धृतराष्ट्राने या क्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणणं हे त्यामुळे सार्थक होतं, हे समजून घेतलं पाहिजे. मामकः पांडवाश्चैव याची व्याख्या किंवा स्पष्टीकरण काय आहे? पांडव धृतराष्ट्राला आपल्या वडिलांचे ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करत होते.
धृतराष्ट्राने अनुचित आज्ञा दिली तरी पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते. म्हणून येथे मामकहा पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्हीही येतात. पण पहा, तरीही पांडव हे पद जे आहे ते वेगळे पद देण्याचे तात्पर्य धृतराष्ट्राचा आपल्या पुत्रात आणि पांडुपुत्रात समभाव नव्हता. ते पक्षपात करीत असत. त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता. ते दुर्योधनादिकांना तर आपले मानत असत, पण पांडवांना आपले समजत नसत. पहा, या दुर्योधनाच्या संदर्भामध्ये धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपपर भाव होता की दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी माझे पुत्र नाहीत, तर पांडूचे पुत्र आहेत. या भावनेनेच दुर्योधनाचे भीमाला विष पाजून नदीमध्ये फेकून देणे, लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न करणे, युधिष्ठिराबरोबर कपटनीतीने द्यूत खेळणे, पांडवांना ठार करण्याच्या उद्देशाने सैन्य घेऊन वनात जाणे इत्यादी कार्य करण्यात दुर्योधनाला धृतराष्ट्राने कधीही मनाई केली नाही. कारण त्यांच्या अंतःकरणात हाच भाव होता की जर कोणत्याही प्रकाराने का होईना पांडव नष्ट झाले तर माझ्या मुलाचे राज्य सुरक्षित राहील. आपल्याला ह्या संदर्भामध्ये काही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. ती अशी आहे की ज्यावेळेला महाराज दुष्यंतानंतर भरत आणि भरतानंतर तो जो वंश पुढे चालू राहिलेला आहे, भरतांना स्वतःला 4 मुलं आहेत बघा स्वतःची. परंतु म्हणजे त्यांच्या रक्ताची 4 मुलं, त्यांच्या पत्नीपासून त्यांना झालेली त्यांची मुलं, त्यापैकी कुणीही भरताच्या गादीवर बसलेलं नाही. कुरुवंशाच्या या परंपरा ह्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या राज्यामध्ये जो सार्थ म्हणजे जो समर्थ आहे तो शंतनू याच्यानंतर गादीवर बसलेला आहे. तो प्रत्यक्षात भरताचा मुलगा नाही, पण भरताचा उत्तराधिकारी आहे, कारण तो समर्थ आहे. त्याच्या आईवडिलांच्याबद्दल फारशी माहिती महाभारतामध्ये येत नाही, परंतु तो त्या हस्तिनापुरातलाच एक समर्थ म्हणा किंवा योग्य असा गुणवान पुरुष होता, मुलगा होता. आणि त्याला मग यांनी दत्तक घेऊन मग तो उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेला आहे. समजून घेण्याचं, आपल्या 4ही मुलांना गादीवर बसवलेलं नाही. या जोडीला ज्यावेळेला मत्स्यगंधेची मुलं जी आहेत आणि विचित्रवीर्य चित्रवीर्य त्यांच्या पत्नी आहेत अंबालिका आणि अंबिका, आणि मग त्यांना जी मुलं झाली, आपण दासीपासून पुन्हा विदूर झाले, त्याच्या आधी ही व्यासांपासून झालेली मुलं आहेत, धृतराष्ट्र आणि पांडू दोन्हीसुद्धा. म्हणजे धृतराष्ट्रसुद्धा गादीवर येत असताना मूळ रक्ताच्या नात्यातून तिथे आलेलं नाही, हे समजून घेतलं पाहिजे. उत्तराधिकार हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि त्या घराण्यामध्ये जन्माला येणं हा विषय वेगळा आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच परंपरेत म्हणजे शंतनूपासून किंवा त्याच्याही आधीपासूनची जी परंपरा आहे समर्थ पुरुषाला राजेपद किंवा सम्राटपद देण्याची, त्याच परंपरेतून युधिष्ठिराचा अधिकार हा इतर कोणाहीपेक्षा जास्त मोठा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा या पद्धतीने धृतराष्ट्राच्या मनात आहे तसं की मी योग्य, पण ते अंध होते. त्याच्यामुळे इथे वडिलकीचा अधिकार हा भारतामध्ये येणारा नंतरचा विषय आहे. मूळ मात्र समर्थ किंवा योग्य गुणवान व्यक्तीची नियुक्ती हा संपूर्ण परंपरेचा योग्य पद्धतीने आलेला भाग, आणि त्याचं वर्णन खूप सविस्तर आहे महाभारतामध्ये. जागोजागी ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने कुरु घराण्यामध्ये नेमणुका झालेल्या आहेत तेव्हा त्या समर्थ व्यक्तीच्या झालेल्या आहेत. घराण्याचं नाव बघून नव्हे, हे समजून घेतलं पाहिजे. हीच परंपरा रामायणाच्या काळात पण होती. रामाचं ज्यावेळेला युवराजपद घोषित करण्यात आलं, त्याच्याबद्दल बाल्लिक प्रदेश म्हणजे आत्ताचा जो अफगाणिस्तानचा भाग आहे त्या ठिकाणी घडलेली घटना कारणीभूत घडली होती. त्याच्याबद्दल मी कधीतरी सांगेन तुम्हाला पुढच्या एखाद्या भागामध्ये. पण आपण हा भाग समजून घेतला पाहिजे न्याय आणि अन्यायाचा विचार करत असताना की त्या काळात परंपरा कशा पद्धतीने होत्या. गुण आणि कर्मच महत्त्वाची होती, जन्म महत्त्वाचा नव्हता. जन्माने कुठल्याही प्रकारचं काहीही मिळत नव्हतं, हे समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. कर्तृत्वच महत्त्वाचं आहे, कर्म आणि गुणच महत्त्वाचे आहेत, हे समजून घेतलं पाहिजे तेव्हाही आणि आत्ताही. कारण निसर्गसुद्धा पहा, जो जगण्याला समर्थ आहे त्याला जगवतो. हे सायन्स आहे, विज्ञान आहे. आपण पुढे जाऊया. तर अशा पद्धतीने हे
पांडव जे आहेत म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांसाठी तो मामकहा असं म्हणतो आणि पांडुपुत्रांसाठी पांडवहा या वेगळ्या पदाचा तो प्रयोग करतो धृतराष्ट्र. कारण जे भाव अंतःकरणात असतात ते सहसा वाणीतून बाहेर प्रगट होतात. या आपपर भाव वृत्तीमुळेच धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले. यापासून प्रत्येक मनुष्याने असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात, गल्लीत, गावात, प्रांतात, देशात, संप्रदायात आपपर भाव, द्वैतभाव अर्थात हे आपले आहे आणि ते दुसऱ्याचे आहेत असा भाव ठेवू नये. कारण द्वैत भावनेनेच आपसात प्रेम स्नेह राहत नाही तर कलह निर्माण होतात. येथे पांडवाहा पदाबरोबर ऐव पद देण्याचे तात्पर्य असे आहे की पांडव तर फार धर्मात्मा आहेत म्हणून त्यांनी युद्ध करावयास नको होते, परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरले. तर मग त्यांनी तेथे येऊन काय केले? धृतराष्ट्र विचारतात. मामकहा आणि पांडवहा पहा, यापैकी पहिल्या पदाचे उत्तर संजय दुसऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत देतील. किती सुंदर विश्लेषण आहे पहा. आणि स्वामी रामसुखदासजींचं किती सुंदर आणि विलक्षण असं निरीक्षण आहे पहा. ते असे इथे की आपल्या धृतराष्ट्र म्हणजे पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना पांडवांच्या प्रमुख सेनापतींची नावे सांगितली. त्यानंतर दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख सेनापतींची नावे सांगून त्यांच्या युद्धकलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली. दुर्योधनाला खुश किंवा प्रसन्न करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घस्वरात आपला शंख वाजविला. ते ऐकून कौरव सैन्याने शंख व इतर रणवाद्ये वाजवली. त्यानंतर 14व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत पांडवहा या पदाचे उत्तर ते देतील. संजय की रथामध्ये बसलेल्या पांडवांच्या पक्षाकडील भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजविला. त्यानंतर अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव इत्यादींनी आपापले शंख वाजवले. ज्याच्या नादाने किंवा ध्वनीने दुर्योधनाच्या सैन्याची हृदये विदीर्ण झाली. त्यानंतर पांडवांची हकीकत सांगत 20व्या श्लोकापासून संजय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या ह्या विलक्षण संवादाचा प्रसंग वर्णन करतील. आता किम कुर्वत या शब्दाची व्याख्या आपण मागच्या काही भागामध्ये सुद्धा आपण व्याकरणासंदर्भात बोललो होतो. तर इथे किम या शब्दाचे 3 अर्थ होतात. एक विकल्प, निंदा म्हणजे आक्षेप आणि प्रश्न. किम म्हणजे काय, विकल्प काय काय किंवा निंदा इथे आक्षेप घेणं किंवा इथे प्रश्न विचारला गेलेला आहे. युद्ध झाले किंवा नाही असा विकल्प तर इथे घेतला जाऊ शकत नाही, म्हणजे काय काय झालं हे विचारत असताना. पुढे कारण युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले आहेत आणि भीष्माचार्यांना रथावरून खाली पडल्यानंतर संजय हस्तिनापुरी येऊन धृतराष्ट्राला तेथील कुरुक्षेत्रावरील घटना सांगत आहेत. आता माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले की ज्यामुळे ते, म्हणजे इथे निंदा किंवा आक्षेप असं नाही आहे की हे त्यांनी काय असं केलं आहे की ज्यामुळे ते युद्ध करू लागले, त्यांनी युद्ध करावयास नको होते, अशी निंदा किंवा आक्षेपसुद्धा इथे घेतला जाऊ शकत नाही. कारण युद्ध तर चालूच होते आणि धृतराष्ट्राच्या मनातसुद्धा आक्षेपपूर्वक विचारण्याची भावना नव्हती. त्यालाही एका अर्थाने युद्ध हवं होतं आणि मुलगा जिंकला किंवा मुलं जिंकली आपली तर हवंच होतं. आपल्यावर कुठेतरी अन्याय झाल्याचा भाव त्याच्या मनामध्ये आहे धृतराष्ट्राच्या. प्रत्यक्षात तो झालेला नसताना कसा ते मी मघाशी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आणखीनही त्याचं विश्लेषण करता येईल, पण एवढ्या गोष्टीवरून आपण समजून घ्यावं, चिंतन करावं आपण स्वतःसुद्धा. तर अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये की ही युद्ध झालं पाहिजे आणि कुठंतरी ह्या पांडवांचा विनाश व्हायला पाहिजे. म्हणून येथे किम शब्दाचा अर्थ प्रश्न असाच घेणे योग्य वाटते. धृतराष्ट्र संजयापासून निरनिराळ्या प्रकारच्या लहान मोठ्या घटना क्रमवार, विस्तारपूर्वक आणि योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठीच हा प्रश्न करत आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी एक खूप सुंदर गोष्ट संपूर्ण ह्या भावार्थ सांगत असताना साधक संजीवनीमध्ये स्वामी रामसुखदासांनी केलेली आहे आणि ती म्हणजे परिशिष्ट भाव आणि त्याच्यानंतर या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी असलेला संबंध जागोजागी सांगितलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण परिशिष्ट भाव काय आहे तो पाहू.
माझे पुत्र म्हणजे मामकहा म्हणत असताना आणि पांडूचे म्हणजे पांडवाहा म्हणत असताना या मतभेदानेच राग द्वेष उत्पन्न झाले. राग म्हणजे अनुराग, द्वेष म्हणजे तिटकारा. त्यामुळे युद्ध झाले, चलबिचल झाली. धृतराष्ट्र यांच्या अंतःकरणात उत्पन्न झालेल्या रागद्वेषाचे फळ हे झाले की 100चे 100 कौरव मारले गेले, परंतु पांडव एकसुद्धा मारला गेला नाही. युद्धात म्हटलं जातं की द्रौपदीची मुलं तीही मारली गेली नाहीत. युद्धानंतर झोपलेलं असताना अश्वत्थाम्याने त्यांचा वध केला असं म्हटलेलं आहे. जसे दही घुसळतात तर त्यात चलबिचल निर्माण होते, त्यामुळे लोणी निघते. तसे मामकाहा आणि पांडवाहा अशा भेदाने निर्माण झालेल्या चलबिचलीने अर्जुनाच्या मनात कल्याणाची अभिलाषा जागृत झाली. त्यामुळे भगवद्गीता रूपी लोणी निघाले. तात्पर्य हे झाले की धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलबिचलीने युद्ध निर्माण झाले आणि अर्जुनाच्या मनात निर्माण जी चलबिचल झाली त्या चलबिचलीने गीता प्रगट झाली. किती त्यामधल्या परिणामांमध्ये किती अंतर आहे पहा. सज्जनांच्या मनामधली चलबिचल अशा पद्धतीने विश्वकल्याणाला कारणीभूत होत असते. आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे, तर धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी संजय पुढील म्हणजे दुसऱ्या श्लोकापासून ते उत्तर द्यायला सुरुवात करत आहेत. ओम परमात्मने नमः.